ग्रँड स्ट्रॅटेजी आदिलशाहीचा मुलूक जितका लवकर मारता येईल, कारण पन्हाळ्याचे इथं लोक गाफील होते आदिलशाहीचे. खाली गलबाला झाला, सैन्य आलं, कुणाचं सैन्य आहे? ते म्हणाले शिवाजी महाराजांचं सैन्य. म्हणाले आमचे अफजल खान कुठे आहेत? ते म्हणाले अफजल खान वर, शिवाजी महाराज खाली आलेत, हे देऊन टाका म्हणाले किल्ला पहिल्यांदा या सगळ्यांनी. अशा केवळ दहशतीखाली किल्ले आले, लढाया झाल्याच नाहीत. पण हीच तर स्ट्रॅटेजी होती, एखादी स्ट्रॅटेजी की लोक गाफील आहेत याचा फायदा आपण ताबडतोब घेतला पाहिजे आणि सरप्राईज अटॅक्स केले पाहिजेत. त्यामुळे मुलूक वाढला. पुढची लढाई शिवाजीराजे कुठं खेळले? कोल्हापूरला खेळले. लढाई झालीच नाही. रुस्तुमे जमा आला होता, त्यांनी कोण लोक कुठं कुठं ठेवले, डिप्लॉय केले, आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यासमोर आपले कुठले लोक ठेवलेले होते हे सगळं दिलं आहे कवींद्र परमानंदांनी. फक्त पळ पहिल्यांदा कुणी काढायचं आदिलशाहीतल्या सेनेने एवढंच राहिलेलं होतं त्याच्यात. तो स्वतः रुस्तुमे जमानच पहिल्यांदा पळत सुटला तिकडून. लढाई विडाई काही झाली नाही त्या सगळ्यात. तुम्ही कल्पना करा जरब किती बसली असेल. अफजल खानाला शिवाजीराजांनी एकांगी करून मारलं आहे की जरब काय झाले. आणि मग ज्या काही अफवा सगळ्या सुरू झाल्या की याला हरक्युलिसची ताकद आहे, हा एका वेळेला सगळीकडे असतो, याला पंखच आहे, त्याला उडता येतं, याला गुप्त होता येतं, सगळ्या ह्याच्यातनं अशा ज्या प्रॉपगँडा झाला. आणि तो तसाच ठेवला होता महाराजांनी. तो काही डिस्टर्ब करायचं त्यांनी काही कारण होऊ दे म्हणाले. तसंच काही झालं. पोर्चुगीज लोक म्हणतायत भारतात कुठेही लढाई जर का झाली तर त्याचा सूत्रधार शिवाजी आहे म्हणून. इथपर्यंत लोक गेले. पोर्चुगीज लोक म्हणतात या सगळ्या ह्याच्यात. तुम्ही कल्पना करा काय झालं असेल. म्हणजे सगळे लोक पहिल्यांदा तिथं चिलमी पेटवून बसलेले असतील की आता अफजल खान येणार, असं करत बसलेले सगळे असं करत. ते म्हणाले अरे शिवाजी खाली, देऊन टाका म्हणाले घाबरून. पुढं विशाळगड आला पुढचा. पन्हाळ्यावर शिवाजीराजे थांबले. बघा आत येऊन दिलं नाही नंतर कोणाला. कोल्हापूरला लढाई खेळली, शिवाजीराजे पन्हाळ्याला जाऊन थांबले. पन्हाळा ते विशाळा आणि विशाळगडवरनं आले. अजून एक सांगतो आता, आणि ह्या गोष्टी तुम्हाला जे काही या चरित्रात वगैरे लोक लिहित नाहीत. शिवाजीराजे जिजाऊ साहेबांना राजगडावर भेटून प्रतापगडला गेले ना, ते साधारण सप्टेंबर 1659 गेले. बघा, सप्टेंबर 1659 राजगडावर जिजाऊ साहेबांना भेटून शिवाजीराजे प्रतापगडावर आले. प्रतापगडावरनं ते लगेच पुढे आले. आता अफजल खानाला मारल्याच्या नंतर महाराजांनी ताबडतोब जाऊन आईला सांगायला नको होतं का, तुम्ही सांगितलं आऊसाहेब मातोश्री साहेब म्हणून मारला, साखरा वाटा, हत्तीवरनं साखरा वाटा, भांड्यांचे आवाज करा, म्हणजे तोफांचे आवाज करा. नाही, शिवाजीराजे गेले सीमेवर, पन्हाळ्यात अडकले, पन्हाळ्यातून सुटले, विशाळगडवर गेले. तो मसूद विशाळगडला वेढा घालायला लागला, शेवटी त्याचा पराभव झाला. तिथनं शिवाजीराजे आले आणि मग ज्या वेळेला भेटले मध्ये 1.25 वर्ष गेलेलं होतं. तुम्ही कल्पना करा काय. आई आणखी मुलगा हे जे स्वराज्य सांभाळत आहेत हे दोघंजणं 1.25 वर्षानंतर भेटलेले आहेत सगळ्यात. महाराजांना वाटलं नसेल किंवा आऊसाहेबांना वाटलं नसेल की ह्यांनी माझ्या मुलांनी काय पराक्रम केला, थोर पराक्रम केला की भेटावं आपल्याला. महाराजांनाही वाटलं असेल काय पराक्रम केला ते जाऊन दाखवावं, आऊसाहेबांना सांगावं. नाही, स्वराज्य वृद्धी, राज्याची वृद्धी, राज्याच्या सीमा बळकट करणे, राज्याचा विस्तार करणे आणि युद्ध खेळायचं तर ते सीमेवर खेळणे, यासाठी हे सगळं शिवाजीराजांनी हा पायंडा दाखवून. तुम्हाला अजून एक सांगतो, मी पहिल्या दिवसापासून छोटे छोटे धक्के देत चाललो आहे. काल जरा थोडेसे जास्तीच बसले असतील कदाचित. परंतु शिवाजीराजे पन्हाळ्यावरनं निघाले त्या दिवशी तारीख होती 12 जुलै 1660 आणि विशाळगडला पोचले. मध्ये काहीही झालं नाही. विशाळगडच्या पायथ्याची लढाई झाली थोडीशी, काही नाही. ते घोडखिंड बिडखिंड वगैरे असला प्रकार काही नाही आहे, काहीही नाही आहे कुठेही. अस्सल कागद म्हणत नाहीत, शिवभारत म्हणत नाही. बांदलांचे सगळे लोक होते. बांदलांचा जो देशमुख होता, रायाजी वयानं लहान होता आणि सगळा कारभार बाजीप्रभू बघत होता. आणि हे सर्व लोक 600 लोक बांदलांचे हे पहिल्यांदा विशाळगडावर होते. आणि ज्या वेळेला सिद्धी जोहर वेढा घालायला येतो असं म्हणताना महाराजांनी पन्हाळ्याच्या बेहबुदीकरता म्हणजे मजबूतीकरता हे सगळे लोक विशाळगडावरनं पन्हाळगडावर बोलवले. यांना पन्हाळा ते विशाळा रस्ता माहीत होता, विशाळगड ते पन्हाळगड रस्ता माहीत होता. यांना तिथला सगळा भूगोल पाठ होता बाजीप्रभू आणि सगळ्यांना. त्यामुळे 600 बांदलांचे लोक हे महाराजांना घेऊन 21 तासात 64 किलोमीटरचं अंतर करून विशाळगडला पोहोचले. अंतर दिलेली आहेत, योजनात दिलेली आहेत, प्रहरात दिलेत. 7 प्रहरात शिवाजीराजे पोहोचले म्हणून दिले. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 21 तासात महाराज पोहोचले तिथे. पण सिद्धी मसूद आला. सिद्धी मसूद म्हणजे जोहरचा जावई. आता जावयांनी काहीतरी पराक्रम करून दाखवा म्हणून जोहरनी त्याला पाठवून दिला. हा विशाळगडला वेढा घालायचा प्रयत्नाला लागला. आता म्हणाले पन्हाळ्याहून आपण विशाळगडला आलो आहे, आता इथं कुठं सापडायचं. मग शिवाजीराजांची परवानगी घेऊन बाजीप्रभू वरनं उतरला खाली, विशाळगडावरनं खाली उतरला आणि विशाळगडच्या पायथ्याशी लढाई झाली. त्याच्यात सिद्धी मसूदचा पराभव झाला.
आणि त्याच्यात बाजीप्रभू त्या लढाईत पडला. तिथं खिंड आहे बारकी, अगदी छोटीशी खिंड आहे विशाळगड आणि मेनलँडच्यापासून. बाजीप्रभूचा काही पराक्रम कमी होत नाही. बाजीप्रभू विलक्षण पराक्रमी होता, पराक्रम गाजवला त्यांनी तिथं. मसूदचा पराभव केला, पण बाजी बिचारा पडला त्याच्यात. आणि मग शिवाजीराजे आले आणि मग त्यांनी काय करावं, माझ्यावर तोफा डागल्या ना तिथं, युनियन जॅक लावून पन्हाळ्यावर ज्या इंग्रजांनी तोफा डागल्या तिथं पुढं त्यांनी राजापूरची वखार खणून काढली महाराजांनी. सगळ्या इंग्रजांना पकडलं. हेनरी रिव्हिंग्टनला तिथं आणून ठेवलेलं होतं की स्वतःच्या तोफा होत्या त्याला फॅक्टरीतनं बडतर्फ केल्याचं सगळं पत्र आलं होतं. त्याच्यावर तो बसला होता खुर्चीच्या खाली, गादीखाली ठेवून तो. आणि तो स्वतः तोफा भाड्याने देत होता सगळ्यांना तिथं. पण त्यालासुद्धा असा काही अडकवला, पुढं 3 महिन्यात गारद झाला तो, परत सुरत्याला वारला तो सगळं. मुगाच्या डाळीचे खिचडे खाऊन काय होणार शेवटी यांचं सगळे. तिथं वारला तो त्याच्यात. पण हे सगळं जे आहे ते काही सामान्य राजकारण नाही आहे. तुम्हाला एक दूरदृष्टी लागते, ताकद लागते, पण अंदाज लागतो शत्रूच्या ताकदीचा, आणखी त्याच्या कमकुवतपणा कुठे हे जोखण्याचा अंदाज त्याला पूर्णपणे असावा लागतो. त्यामुळं विशाळगडाची जी लढाई, पन्हाळगड, विशाळगड आणि प्रतापगड हे काही वेगवेगळ्या नाही आहेत. ही ग्रँड स्ट्रॅटेजीचा सगळा भाग येतो, शिवाजीराजांच्या ग्रँड स्ट्रॅटेजीचा. एक्सपान्शन ही पहिली